कायद्याचा वापर न करता यांच्यावरती अशी काही कारवाई करावी की परत भविष्यामध्ये कुठलाही प्रशांत कोरटकर जन्माला येऊ नये. प्रशांत कोरटकर सारख्या या असल्या भंगार अवलादी ज्या आहेत यांच्यावरती कोणीच चांगलं बोलणार नाही, कोणी त्याचं समर्थन करणार नाही. हे कुणाल कामत हे असले सुद्धा विक्षिप्तच लोक म्हणायचे नाही. हे पहा, अतिशय चांगली बाब झालेली आहे. कोरटकर सारखे लोक ज्या तोंडाने आपण अन्न खातो त्याच तोंडाने अतिशय चुकीच्या पद्धतीने हे युग पुरुषाबद्दल या ठिकाणी बोललेले आहेत. आणि माझं तर मत असं आहे की आता सध्या कायद्यामध्ये अस्तित्वात असलेल्या फक्त कायद्याचा वापर न करता यांच्यावरती अशी काही कारवाई करावी की परत भविष्यामध्ये कुठलाही प्रशांत कोरटकर जन्माला येऊ नये. आदित्य ठाकरे बोलतात आज नागपूर दंगलीमधील आरोपी तुम्ही आता कोरटकर आणि भगतसिंग कोश्यारी यांच्या घरावर 100% चालतील ना. फहीम खानच्या बद्दल एवढं प्रेम त्यांना कशामुळे आलंय? फहीम खान जे माणसं गोळा करून पोलिसांच्या वरती दगड फेकतात, औरंगजेबाचा उदा करतात, त्यांच्या घरावरती चालला पाहिजे. आम्ही ठीक आहे ना, माझं मत असं आहे की प्रशांत कोरटकर याला फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्येच नाही, आणखी जास्त कुठल्याही टोकाची कोणतीही भूमिका यांच्या बाबतीत घेतली तरी आम्ही त्याचा सन्मानच करू. नक्कीच. आपण या सगळ्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकीकडे टीका टिप्पणी होते, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पद्धतीने अपमान होतं, विरोधकांच्या हाती आयतं पोलीस लागलं होतं, कारण थेट गृहमंत्रालयावरच निशाणा. नाही, प्रशांत कोरटकरच्या बाबतीत कुणीतरी चांगलं बोललंय का? विरोधकांत म्हणले असं थोडेच आहे. प्रशांत कोरटकर सारख्या या असल्या भंगार अवलादी ज्या आहेत यांच्यावरती कोणीच चांगलं बोलणार नाही, कोणी त्याचं समर्थन करणार नाही. आज ते प्रकरणामध्ये काय बोलत तुम्ही? हे कुणाल कामत हे असले सुद्धा विक्षिप्तच लोक म्हणायचे नाही. अरे बाबा, तुला विडंबन करायचं तर दुसरं कर ना. शिंदे साहेबांचं कशासाठी केलं? उद्धव ठाकरे समर्थन करतात मात्र आता ते संजय राऊत साहेबांनी केलं की ते साहेब करणार. ठाकरेंनी